सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक ग्रामीण पोलिसांच्या डायल 112 प्रणालीच्या तत्परतेमुळे त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेला दरोड्याचा गुन्हा काही तासातच उघडकीस आलाय। पोलिसांनी या प्रकरणी 11 आरोपींना अटक करून 6,80,000चा मुद्देमाल हस्तगत केलाय। त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्या हद्दीतील तळेगाव शिवारात स्वामी समर्थ केंद्राजवळील आवारात ही घटना घडली। अज्ञात 10 ते 12 आरोपींनी तोंडास रुमाल बांधून साईट सुपरवायझर ज्ञानेश्वर सुळे व त्यांच्या सहकाऱ्यांना तलवार, कुऱ्हाड, लोखंडी रॉड, कटर, कोयता यासारख्या हत्यारांचा धाक दाखवला। त्यांना पळून नेऊन जबरदस्तीने मारहाण केली आणि त्यांचे मोबाईल फोन, साईटवरील ट्रॅक्टर, इलेक्ट्रिक सबस्टेशनसाठीचे कंडक्टर, वायरचे 2 ड्रम असा एकूण 1,11,050 रुपये किमतीचा मुद्देमाल दरोडा टाकून लुटून नेलाय। घटनेनंतर फिर्यादींनी तात्काळ डायल 112 वर कॉल करून त्र्यंबकेश्वर पोलिसांना माहिती दिली। माहिती मिळताच पोलीस निरीक्षक, दुय्यम अधिकारी व गस्तीवरील अंमलदारांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे। सरकारी वाहनाने आरोपींचा कसोशीने पाठलाग करून त्यांना सापळा रचून ताब्यात घेतलाय। पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार मनीष मदन सिंग राहणार एक्सलो पॉइंट, दत्तनगर, अंबड, नाशिक, रोशन खंडू पाटील राहणार वाडीवरे, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक, योगेश कुमार सीताराम कुमार राहणार केवल पार्क, अंबड, लिंक रोड, अंबड, नाशिक, गणेश कैलास कातोरे राहणार वंजार गल्ली, वाडीवरे, तालुका इगतपुरी, अथर्व संजय सारुक्ते राहणार मालुंजकर गल्ली, वाडीवरे, तालुका इगतपुरी, समाधान शिवाजी मालुंजकर राहणार मालुंजकर गल्ली, वाडीवरे, तालुका इगतपुरी, पियुष अंबादास गवते राहणार वाडीवरे, तालुका इगतपुरी, कुणाल शरद चौथे राहणार वंजार गल्ली, वाडीवरे, तालुका इगतपुरी, शेखर जीवन अस्वले राहणार वाडीवरे, तालुका इगतपुरी, अजय जीवन चौथे राहणार वंजारवाडी, वाडीवरे, तालुका इगतपुरी, मनोज शांताराम मुर्तडक राहणार वंजारवाडी, वाडीवरे, तालुका इगतपुरी असे अटक केलेल्या आरोपींची नावे असून या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपींच्या ताब्यातून महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर, कंडक्टर, वायर, 5 मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेले कटर, कुऱ्हाड, तलवार, कोयता असा एकूण 6,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। उर्वरित मुद्देमाल व इतर आरोपींचा शोध सुरू आहे। पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलीस करीत आहे। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली डायल 112 प्रणालीने वेळेत प्रतिसाद दिल्याने दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्यात यश आलंय। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केला। हा दरोड्याचा गुन्हा जो आहे तो 25 आणि 26च्या इंटरव्हिनिंग नाईटमध्ये जो आहे तो दाखल झालेला आहे, घटना घडलेली आहे। बेसिकली याच्यामध्ये जे MSEBचं सबस्टेशन आहे, MSEBCचं, त्या सबस्टेशनचं वेगवेगळ्या प्रकारचं जे कामकाज चालू होतं त्या कामाच्या संदर्भातला जो सगळा मुद्देमाल होता, असा हा सगळा जो मुद्देमाल आहे तो मुद्देमाल त्या ठिकाणी जे कामगार त्या ठिकाणी नेमलेले होते काम करण्यासाठी, अशा कामगाराच्या घराच्या आजूबाजूला जे सामान होतं असं सामान त्या कामगारांना 2 कामगारांना किडनॅप करून आणि त्यांना या चाकू, त्याच्याबरोबर तलवार, कोयता आणि ही जी या ठिकाणी आपल्याला पिस्टल सदृश्य वस्तू दिसते, तर अशा प्रकारच्या या वस्तूने पूर्ण धाक दाखवून त्यांना त्या ठिकाणचं त्यांचं जे ट्रॅक्टर आहे ते सगळं चोरून नेऊन त्याच्यामधून सगळा माल जो आहे हा माल त्या ठिकाणी ते दरोडा करून घेऊन गेलेले होते। तर हा जो दरोडा करून घेऊन गेलेला जो माल आहे तो माल, त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहेत एकूण 11 आरोपी, आणखी 1 आरोपी पकडणं बाकी आहे, 11 आरोपी, असे सगळे 11 आरोपी, त्याचबरोबर गुन्ह्यातला मुद्देमाल आणि त्याचे मोबाईल फोन्स अशा सगळ्या प्रकारचा या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे। आणि विशेषतः हा जो गुन्हा आहे हा गुन्हा ज्या ठिकाणी आपल्याकडे त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनपासून अंदाजे 10-15 किलोमीटर अंतरावर या ठिकाणी सबस्टेशनचं काम चालू होतं कुंभमेळ्याच्या अनुषंगाने, त्याचं सामान जे होतं त्या ठिकाणी, म्हणून तात्काळ याच्यामध्ये आपल्याकडे संबंधित अधिकारी जे आहेत त्यांनी आपल्याकडे 112ला कॉल केला। 112ला आपल्याकडे कॉल केल्यानंतर आपल्याकडे आपण वेगवेगळ्या ठिकाणावर 112च्या मोबाईल ज्या डिप्लॉय केलेल्या आहेत त्या सगळ्या मोबाईलनी तात्काळ या ठिकाणी दखल घेतली आणि ते दरोड्याचा कॉल आल्याबरोबर त्या ठिकाणी मोटारसायकल, त्याचबरोबर आपली जी 4 व्हीलर आहे, अशा प्रकारचे 6-7 कर्मचारी आपले तात्काळ रवाना झाले आणि त्या ठिकाणी आपल्याला गुन्हेगारांना जे आहे ते तात्काळ पुढच्या 1 ते 1.5 तासामध्ये आपल्याला पकडण्यामध्ये यश मिळालं। आणि अशा प्रकारची ही कामगिरी जी आहे ती नाशिक ग्रामीण पोलीस दलाकडून, त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे सगळे अधिकारी अंमलदार आणि विशेषतः जे आहे ते 112 वाहनावरचे जे अधिकारी अंमलदार आहेत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करून हा गुन्हा उघडकीला आणला।
तर ते माल कशाचं होतं आणि कशासाठी वापरलं जाणार होतं? हा माल मी सांगितल्याप्रमाणे सबस्टेशन जे आहे ते इलेक्ट्रिक त्या ठिकाणी रेसिपीचं त्या ठिकाणी हा माल होता. त्याच्यामध्ये वेगवेगळे कंडक्टर्स आहेत, वायर आहेत, त्यानंतर त्याच्यामध्ये योग्य पद्धतीनं म्हणजे त्याला जे वापरण्यासाठी येणारी जी इलेक्ट्रिसिटीसाठी वापरण्यात येणारी जी काही सगळी त्याच्यात ती इन्स्ट्रुमेंट्स आपण म्हणू शकतो अशा प्रकारची सगळी ही काही ड्रम होते आणि त्याप्रमाणे हा सगळा निर्माण आहे. आणि सर हे आता जे तुम्ही आरोपी पकडलेले आहेत ते आरोपींनी आधी असे गुन्हे केलेले आहेत किंवा ते रेकॉर्डवरील गुन्हे काय आहेत का? याच्यामधला एक जो आरोपी आहे त्या आरोपी इस्माईल नावाचा एक आरोपी आहे. तो जो आरोपी आहे त्याच्यावरती पूर्वीचा एक सिंदर पोलीस स्टेशनमध्ये अशाच प्रकारच्या वायरच्या संदर्भातला एक दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. त्या अनुषंगानं पण आपला त्याचा तपास सुरू आहे. तर आरोपी स्थानिकच आहेत का बाहेर? हां, म्हणजे हे जे आरोपी आहेत ते वाडीवरे परिसरातील, त्याचबरोबर अंबड परिसरामध्ये आणि या दोन्ही ठिकाणच्या आणि आजूबाजूच्या काही गावात